पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। पुण्याच्या भोरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं नवीन पक्ष कार्यालय सुरू। खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन। नवीन कार्यालयामध्ये सुळेंची कार्यकर्त्यांसोबत प्रचाराबाबत चर्चा। रोहित पवार, युगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षण द्या। सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र। प्रचारादरम्यान दबाव टाकला जात असल्यानं सुरक्षा देण्याची सुळेंची मागणी। पुण्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या 9 अल्पवयीन मुलांसह त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल। पर्वती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्याच्या किल्ले शिवनेरीवर वन विभागाचा प्लास्टिक बंदीचा निर्णय। प्लास्टिक आढळून आल्यास किंवा इतरत्र प्लास्टिक टाकल्यास वन विभागाच्या वतीनं दंडात्मक कारवाई केली जाणार। पुणे विभागामध्ये लालपरी सीएनजीवर धावणार। शिरूर आणि राजगुरुनगर आगारातील 61 बस सीएनजीमध्ये रूपांतरित। वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे निर्णय। पुणे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये धनुर्वाताचं इंजेक्शन उपलब्ध नाही। गेल्या 6 महिन्यांपासून राज्य सरकारकडून या इंजेक्शनचा पुरवठा नाही। पुणे परिमंडळातील वीज ग्राहकांकडे तब्बल 124 कोटी 77 लाखांची थकबाकी। वीज बिल भरून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळा, महावितरणचं आवाहन।